नमस्कार. आपलं स्वागत आहे. आज आपण जरा आपल्या मनाच्या शक्तीबद्दल बोलणार आहोत. म्हणजे आपल्या मनात जी काही आव्हानं येतात, ज्या काही अडचणी येतात, त्यांना समजून घेऊ आणि त्यावर मात कशी करायची हेही पाहूया. अच्छा, कधी असं झालंय का की रोजच्या आयुष्यातला ताण, ती चिंता, ह्या सगळ्यामुळे आपण अगदी त्रस्त होऊन गेलो आहोत? मला वाटतं हे एक असं आव्हान आहे जे आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधीतरी अनुभवायला मिळतंच. तर आज आपण या मानसिक दबावामागे नक्की काय कारणं आहेत आणि त्यावर आपण मात कशी करू शकतो हेच शोधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ही आव्हानं नक्की कशी दिसतात हे समजून घेण्यासाठी आपण काही खरीखुरी उदाहरणं पाहूया. म्हणजे या विषयाची खोली आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे कळेल. ही गोष्ट आहे सी नावाची एक 26 वर्षांची तरुणी जी खूप मोठ्या डिप्रेशनमधून जात होती. तिच्या पतीने तिच्या अवस्थेबद्दल सांगताना हे शब्द वापरले होते बघा. ती काय बोलते आहे हे न कळता ती एकटीच बोलत असे. ती शेजाऱ्यांचे दरवाजे ठोठावत असे. विचार करा, ह्या एका वाक्यातूनच तिच्या मनाची अवस्था किती गंभीर असेल याचा आपल्याला अंदाज येतो. सीसीची लक्षणं खरंच खूप गंभीर होती. तिला सतत असं वाटायचं की ती काहीतरी गिळून टाकेल. शरीरात जळजळल्यासारखं व्हायचं आणि घरातल्या वस्तूंची तोडफोड करायची. एकटेपणात ती स्वतःशीच बोलायची आणि त्यात भर म्हणजे तिच्या पतीकडूनही तिला त्रास व्हायचा. या सगळ्यामुळे तिची अवस्था आणखीनच बिघडली होती. डॉक्टरांनी याला मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर असं निदान केलं होतं. डिप्रेशनसारखंच व्यसन म्हणजे ॲडिक्शन हे सुद्धा एक खूप मोठं आव्हान आहे. आता व्यसन म्हणजे फक्त एक वाईट सवय नाहीये, तर ते एक प्रकारचं शारीरिक आणि मानसिक अवलंबित्व आहे जे आपलं आरोग्य, आपली नाती सगळं काही उद्ध्वस्त करू शकतं. हे अजून चांगलं समजून घेण्यासाठी चला एका ऑटो रिक्षा चालकाची केस स्टडी पाहूया. ही गोष्ट आहे बीबी यांची. वय 56 वर्ष. गेल्या 30 वर्षांपासून ते दारूच्या आहारी गेले होते. आणि यामागे कारणही तशीच होती. कौटुंबिक समस्या, मुलांचं अकाली निधन, या सगळ्या दुःखातून बाहेर पडायला त्यांना व्यसनाचा आधार वाटला. याचा परिणाम काय झाला तर त्यांचं कामावर जाणं बंद झालं, घरात पैसे येणं बंद झालं आणि यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना तब्बल 6 वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं होतं. यावरूनच आपल्याला कळतं की त्यांचा संघर्ष किती मोठा होता. तर आपण डिप्रेशन आणि व्यसन याबद्दल बोललो. आता वळूया तिसऱ्या मोठ्या आव्हानाकडे, ते म्हणजे भीती. आणि यातही आपण खास करून परीक्षेच्या भीतीबद्दल बोलणार आहोत, जी आजकाल अनेक तरुण तरुणींना सतावते. ही केस आहे एम.ए. नावाची एक 16 वर्षांची मुलगी. खूप हुशार होती ती, पण तिच्यावर एक दबाव होता. वर्गात नेहमी पहिला नंबर आणायचा आणि यामुळे झालं असं की तिला परीक्षेची प्रचंड भीती वाटू लागली. अगदी एखादा प्रश्न जरी नाही आला तरी तिचा कॉन्फिडन्स पूर्णपणे जायचा. परीक्षेच्या काळात तिचं वजन कमी व्हायचं, तिला झोप लागायची नाही आणि या सगळ्याच्या मुळाशी काय होतं तर एक प्रकारची असुरक्षिततेची भावना. आत्तापर्यंत आपण फक्त समस्यांबद्दल बोललो, डिप्रेशन, ॲडिक्शन, भीती. पण म्हणतात ना, प्रत्येक समस्येवर एक उत्तर असतंच. तर आता आपण उत्तराकडे म्हणजे समाधानाकडे वळूया आणि बघूया की राजयोग ध्यानाने एका व्यक्तीच्या आयुष्यात कसं एक अविश्वसनीय, एक जबरदस्त परिवर्तन घडून आणलं. ही कथा आहे एका युरोपियन बायोकेमिस्टची, म्हणजे एक उच्च शिक्षित सायंटिस्ट ज्याचं आयुष्य विज्ञानाच्या पलीकडे जाऊन एका आध्यात्मिक साधनेमुळे पूर्णपणे बदलून गेलं. ऐकायला खूप इंटरेस्टिंग वाटतंय नाही का? त्यांच्यात बदल किती मोठा होता हे या एका उदाहरणावरून अगदी स्पष्ट होतं. बघा, राजयोग करण्यापूर्वी त्यांच्या घरी एकदा घरफोडी झाली होती. तेव्हा ते प्रचंड रागावले होते, द्वेषाने पेटून उठले होते. अगदी हिंसा करण्याचा विचारही त्यांच्या मनात आला होता. पण राजयोगानंतर तशाच एका घटनेवर त्यांनी किती शांतपणे प्रतिक्रिया दिली. ते स्थिर होते आणि भावनेच्या आहारी न जाता त्यांनी योग्य तो निर्णय घेतला आणि सरळ पोलिसांना फोन केला. किती फरक आहे बघा दोन्ही प्रतिक्रियांमध्ये. आणि हा बदल फक्त मानसिक नव्हता, त्याचे फायदे अगदी व्यावहारिक सुद्धा होते. दारू पिण्यासारख्या सवयी सोडून दिल्यामुळे त्यांनी 7 वर्षात तब्बल 2,28,600 रुपये वाचवले. म्हणजे बघा, हा एक ठोस, मोजता येण्यासारखा फायदा होता. पण खरं सांगायचं तर पैशांपेक्षाही मोठी कमाई होती ती आंतरिक गुणांची. राजयोगामुळे त्यांच्यात संतोष म्हणजे समाधान, सहिष्णुता म्हणजे टॉलरन्स, शुद्धता, नम्रता आणि माफ करण्याची वृत्ती असे अनेक चांगले गुण विकसित झाले. त्यांच्या आयुष्यात एक प्रकारची सहजता आणि शांती आली होती. यामुळे झालं काय तर राग, चिडचिड, भीती, चिंता, गोंधळून जाण्याची भावना, या सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून त्यांची सुटका झाली. ज्या समस्या आपण सुरुवातीच्या केस स्टडीजमध्ये पाहिल्या होत्या त्यातून बाहेर पडण्याचा एक ठोस मार्ग त्यांना सापडला होता. त्यांचे स्वतःचेच शब्द त्यांच्यातला बदल किती छान सांगतात बघा. ते म्हणाले,
राजयोग ध्यानातील अनुभवाने सिनेमाला जाण्यापेक्षा योगाभ्यास अधिक आकर्षक वाटला. म्हणजे विचार करा, त्यांच्यासाठी आनंदाचा आणि मनोरंजनाचा स्रोतच बदलून गेला होता. तो आता बाहेरच्या गोष्टींमध्ये नव्हता, तर आंतरिक शांतीमध्ये होता. तर ही एक खूप प्रेरणा देणारी गोष्ट होती, नाही का? आता ह्या गोष्टीतून प्रेरणा घेऊन आपण पुढे काय करू शकतो? एका व्यावहारिक ॲक्शनेबल टप्प्याकडे वळूया. ज्यांना ह्या कल्पनांबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा भाग महत्त्वाचा आहे. पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे सगळं ज्ञान, हे सगळे विचार आपण आपल्या रोजच्या आयुष्यात प्रॅक्टिकली कसे आणायचे? कारण नुसतं ऐकून किंवा वाचून काही होत नाही. ज्ञानाला कृतीत आणणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे. आणि जर आपल्याला ही संकल्पना अधिक खोलवर समजून घ्यायची असेल आणि अशा विचारांना खरंच आयुष्यात कसं लागू करायचं हे शिकायचं असेल तर एक मार्ग आहे. मुंबईस्थित कॉर्पोरेट ट्रेनर, लाईफ कोच आणि आध्यात्मिक समुपदेशक आहेत महक पंजाबी. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्या माइंडसेट आणि पर्सनल डेव्हलपमेंटसारख्या विषयांवर गाइडेड बुक रीडिंग सेशन्स घेतात. इतकंच नाही तर शिकण्याची प्रक्रिया सोपी आणि अधिक प्रभावी करण्यासाठी नोटबुक LM आणि ChatGPT सारख्या AI टूल्सवर प्रॅक्टिकल लर्निंग सेशनसुद्धा घेतात. अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना व्हॉट्सॲपवर संपर्क साधू शकता. नंबर आहे 9920794999. चला तर आता या चर्चेच्या शेवटाकडे जाताना एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी सोडून जातोय. जरा विचार करा यावर. प्रश्न हा आहे की फक्त आपल्या विचारांमध्ये बदल घडवून आपण आपल्या आयुष्य खरंच किती बदलू शकतो? हा प्रश्न आपल्याला आपल्या मनाच्या अफाट शक्तीची आठवण करून देतो. आपलं आयुष्य घडवण्याची ताकद आपल्याच विचारांमध्ये आहे. यावर नक्की विचार करा. धन्यवाद.